आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। हिंगोलीत डिझेल अभावी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालंय। साम टीव्हीच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पेट्रोल पंप कंपन्यांच्या झोनल अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। शेतकऱ्यांना डिझेल पुरवण्याचं नियोजन सुरू आहे। साठवणूक किंवा अडवणूक करणाऱ्या पंप चालकांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी। पाहूया। आता हे कॅन घेऊन गावाकडे रिकामी जायचंय, पेट्रोल टाकून 200 आलेले आहे। आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे, त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात। तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या, कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा ही हालत होणार नाही। 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी। पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले होते। काल साम टीव्हीवरती मराठवाड्यातील अनेक पेट्रोल पंपावरचे राडे दाखवण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आलेलं आहे। आज जे आहे आम्ही जे आपले 4 पेट्रोल पंप्स आहेत त्याच्यानुसार जे आहे आपण त्यांचे रिजनल ऑफिसर्सला बोलवलेलं आहे। त्यामध्ये जे आहे ज्या ठिकाणी आपल्या तुटवडा होत होता त्या ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची सप्लाय कशी आहे आणि त्यांना जे आहे वरून कशी सप्लाय होऊ लागली आणि ते पुढे कसं करू लागले त्याचं नियोजन करण्यासाठी जे आहे आम्ही 4 रिजनल ऑफिसर्सला बोलवलं आहे। आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की भाई आम्ही त्यांना सक्त सूचना हेच देतो आहे की भाई कोणत्या पण ह्याच्यामध्ये आपण जे आहे आपली हिंगोली जिल्ह्याची जी सप्लाय आहे तो कायमस्वरूपी ठेवा। कमीत कमी जे आवश्यक व्हेकल्स आहे त्यांच्यासाठी जे आहे तो डिझेलचा जे पुरवठा आहे तो आपल्याला केला पाहिजे। आणि खरीफ सीझन आता चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे आपल्याला डिझेलचा पुरवठा कमीत कमी शेतकऱ्यांसाठी केला पाहिजे, त्याच्यासाठी आजची बैठक आहे। संदीप नागरे,